म्हटली आहे त्या सखूला आसरा पाणी आणि भाकरी कोणीही देऊ नका. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. सखू, सखू थांब. मूर्ख आहेस का तू जरा? मला खरं खरं का नाही सांगितलं सखू? तुला माहिती आहे ना की मी नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहतो. अगं तुझ्यासाठी मी अवघ्या जगाशी लढायला तयार असतो, ठाऊक आहे ना तुला? मग मला सत्य का नाही सांगितलंस तू? बोल, का असं केलंस? माझ्या डोक्यावर हात ठेवून कुठे शपथ घेतलीस ना, आणि नेहमीप्रमाणे इतरांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास ना सखू? सांग, असं का केलंस? बोल. हो, कसं सांगणार होते? बाबाजींनी झिपरीला आणि तुम्हाला मारण्याची धमकी दिली होती, आणि जेव्हा मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेत होते ना, आणि तेव्हाही बाबाजी झाडाआड लपून सगळं ऐकत होते. सखू, अगं म्हणजे माझ्या जीवासाठीच ना? माझ्या जीवासाठीच माझ्याशी खोटं बोललीस ना? चल माझ्यासोबत परत चल सखू, चल. आता ते शक्य नाही अहो. मी जर आता तिकडे गेले ना तर गावचे घरचे सगळेच तुम्हाला त्रास देते, बोल लावते, आणि आता मला हद्दपार केलंय. मग मी तिकडे परत कशी जाऊ? मी गावाच्या वेशीच्या आत पाय नाही ठेवू शकत. आओ, माझ्यासोबत तुम्हाला पण मारतील. मग कोणीच आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. ठीक आहे, मग आपण दुसऱ्या गावी जाऊ सखू. तिथे एकत्र राहू, तिथे नव्याने संसार थाटू. ऐक माझं. हो नका, असं नका हे करू बघ, ना. तुला भीती वाटणं साहजिक आहे सखू, पण मी आहे ना सखू. चल जाऊया का? बघ, मी तुझं काहीच ऐकणार नाही सखू. कोण काय म्हणतो मी बघून घे. काय वाटेल ते झालं तरी मी तुझ्या सोबत राहीन सखू. पण चल, चल माझ्या सोबत. आओ नका हो. ऐक असं माझं नका सखू, करू. चल परत. आओ, ऐका माझं. सखू चल. आओ नका. चल सखू. ऐका ना. आओ, आओ ऐका ना हो माझं. आओ ऐका तरी. आओ, आओ. आओ. फासच होता तो. पण विठुऱ्या, खरंच एकत्र राहण्याचा विचार आऊंच्या मनात येईल का रे? ते खरंच मला घ्यायला येतील? तसं जर झालं ना तर मी सुखाच्या पावसात तुडुंब भिजून जाईल. नको नको, तसं जर झालं ना तर आऊंच्या विरोधात जातील सगळे, त्यांना बोल लावते. नको, माझ्यामुळे असं काही घडायलाच नको. विठुऱ्या, त्यांच्या सुखातच माझं सुख आहे. त्यांना माझ्यापासून, माझ्या विचारांपासूनच लांब ठेव. मी, केवळ मी हे का धरला म्हणून सखूच चेटकी नाही हे सिद्ध झालं, आणि मुलं वाचली. ओ बुवा, तुम्ही सवताचं घोडं पुढं कशा पाहिजे दामटता हो? बाबाजी नसते ना तर हे काही शक्यच झालं नसतं. हा, कृतज्ञ कृतज्ञ आहात तुम्ही सगळे. गरज सरो आणि वैद्य मरो अशी वागणूक देताय. आमचं काही चुकलं का मनोरमाबाई? चुकलं म्हणजे? इकडे वायफळ बोलत बसलाय आणि तिकडे तिकडे बाबाजी गाव सोडून निघाले. गाव सोडून निघाले? हो, शांत मनोरमे, शांत शांत. बघा, डोळे उघडे ठेवून बघा. ज्या बाबाजींचा तुम्ही अपमान केला, ज्यांची धिंड काढली, त्याच बाबाजीने मनात थोडाही राग न ठेवता आपल्या गावावरचं संकट दूर केलं, मुलाचा जीव वाचवला. त्या चेटकिणीचं खरं रूप बाबाजीने आपल्या समोर आणलं. आणि आता बाबाजी हे गाव सोडून निघाले.
आपण यांच्याशिवाय पोरके होणार, अनाथ होणार. थांबवा यांना, थांबवा. क्षमा बघा यांची, पाया पडा, विनवणी करा त्यांना, पण त्यांना दुसरीकडे कुठेही जाऊ देऊ नका.